मोठ्यानं बोलला तू। नमस्कार, मी दशरथ कांबळे, राजेश लाटकर, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांचा निवडणूक प्रतिनिधी। आज संध्याकाळी रात्री 8:30 वाजता 12 इमाम या परिसरामध्ये एक विचित्र प्रकार घडला की माजी नगरसेवक आदिल परस यांनी 12 इमाम परिसरामध्ये मतदान व्हायच्या अगोदरच लोकांच्या बोटांना शाई लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मतदान प्रक्रियेपासून थांबवण्याचा प्रयत्न हे अतिशय गलिच्छ कृत्य या नगरसेवकाने केलेला आहे। आणि याची ही शाई याबाबत मी जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या दारात आता उभा आहे। मी जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक साहेबांना मी माझा तक्रार अर्ज सादर केलेला आहे आणि ही त्याची मी पोच सुद्धा घेतलेली आहे। असे गैरकृत्य का घडले, कसे घडले हे पोलीस आता चौकशी करतीलच, परंतु निवडणूक आयोगाला सुद्धा माझी किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा माझी एक नम्र विनंती आहे किंवा एक चौकशीचा भाग म्हणून त्यांनी की ही शाई नेमकी आली कुठून आणि त्याचा वापर कसा झाला ह्याची सुद्धा चौकशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे। आणि उद्या जे मतदान होणार आहे अशा प्रकारचे गैरकृत्य प्रत्येक बूथवर होता कामा नये, त्या शाईचा वापर कसा चुकीच्या पद्धतीने होता कामा नये याची शहानिशा किंवा याची चौकशी किंवा याची बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्रशासनाने घेतला पाहिजे। अतिशय चुकीच्या पद्धतीने हे कृत्य घडलेलं आहे आणि हा भारतीय संविधान दाबण्याचा एक प्रकारचा प्रयत्न केला आहे। कारण मतदान हे चालतं लोकशाहीसाठी आणि त्याच्यातून लोकशाही निर्माण होते आणि कुठंतरी या नगरसेवकानं या संविधानाचा अपमान केला आहे। त्यामुळे या नगरसेवकाला जास्तीत जास्त कडक कारवाई प्रशासनाने केली पाहिजे अशा नराधमाला किंवा समाजकंटकाला आणि संविधान दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या या हुकुमशाला या आदिल फरासला प्रशासनाने चांगलीच कारवाई केली पाहिजे। आणि कुठंतरी मत जे दिलेलं आहे, एक मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला आहे तो दाबण्याचा, मतदान व्हायच्या अगोदरच मतदान शाई लावून करण्याचा प्रयत्न हे चुकीचं गोष्ट ह्या आदिल फरास यांनी केलेला आहे। कारण राजू लाटकर साहेबांचं उत्तर मतदारसंघामध्ये चांगली वाहवा झालेली आहे आणि राजू लाटकर साहेब 100% निवडून येणार आणि सर्वसामान्य माणूस त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेला आहे। हे त्यांना विजयाची खात्री लाटकर साहेबांची झाल्यामुळेच अशा प्रकारचे विरोधक चुकीचं आणि गैरकृत्य करत आहेत। त्यांना माझं आव्हान आहे आणि मतदारांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीचं उद्या मतदान करा, कुठल्याही दबावाला बळी पडू नका। लोकशाही टिकवायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिला आहे एक मताचा तो चांगल्या माणसासाठी वापरला, कारण त्याच्यासाठी लोकशाही जगवायची आहे। अशा हुकुमशाहीला दाबण्याचा प्रयत्न सर्व मतदारांनी करावा अशी मी एक निवडणूक प्रतिनिधी म्हणून लाटकर साहेबांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करतो। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।